संसदेत पुन्हा एकदा चर्चा रंगली आणि काही महत्त्वाचे मुद्दे पुढे आले जे थेट तुमच्या आणि आपल्या आयुष्याशी संबंधित आहेत। तर हे मुद्दे नेमके कोणते, तर चला जाणून घेऊया। तर नमस्कार मित्रांनो, मी निखिल मोरे। आज आपण बोलणार आहोत राघव चड्ढा यांनी संसदेत मांडलेल्या काही महत्त्वाच्या मुद्द्यांबद्दल। राघव चड्ढा हे एक तरुण आणि सक्रिय नेता आहे जे विविध आणि सार्वजनिक प्रश्नांवर आपले मत संसदेत मांडतात। त्यांनी संसदेत काही महत्त्वाचे मुद्दे मांडलेले आहेत। पहिला मुद्दा आहे महागाई, रोजच्या वापराच्या वस्तूंचे वाढते दर। दुसरा मुद्दा म्हणजे बेरोजगारी, युवकांसाठी नोकरीची कमतरता। तिसरा मुद्दा शिक्षण आणि आरोग्य सुविधा सुधारण्याची गरज। आणि चौथा मुद्दा म्हणजे ब्लिंकिट, झिप्टो, झोमॅटो यासारख्या गिग वर्कर्सना स्वतःचा जीव धोक्यात घालून कमी वेळात डिलिव्हरी डेस्टिनेशनपर्यंत पोहोचवावी लागते। त्यांनी स्वतः जाऊन त्यांचे प्रॉब्लेम समजून घेतले आणि तो मुद्दा संसदेत त्यांनी मांडला। तसेच एअरपोर्टवर मिळणारे महाग फूड्स होते, त्यांची कॉस्ट कमी करण्याची मागणी त्यांनी संसदेत केली आणि ती लागूही करून आणली। आणि ते स्वतः जाऊन तिथं 10 रुपयाची चहा ट्राय करणारे दिसत आहेत। आता शेवटचा आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपला रिचार्ज। आपण महिन्याचा रिचार्ज करतो, पण आपल्याला फक्त 28च दिवस रिचार्ज वापरायला मिळतो, म्हणजे वर्षाला आपल्याला 13 वेळेस रिचार्ज करावा लागतो। तर ती मागणी त्यांनी संसदेत केलेली आहे आणि तो नियम लागूही झालेला आहे। आता आपल्याला पूर्ण 30 दिवस रिचार्ज वापरायला मिळणार आहे। ही सर्वांसाठी आनंदाची गोष्ट आहे। आणि तुमच्यामध्ये राघव चड्ढा यांना सपोर्ट केला पाहिजे का, कमेंटमध्ये नक्की कळवा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा। पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।